नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता दिलेली आहे त्याचं नाव काय आहे? बरसही जलद. काय आहे तिचं नाव? बरसही जलद. आणि याचा हा तिसरा सीझन आहे. बरसही जलद यांचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. इथे आपण पाहणार आहे शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. पहिला आणि दुसरा सीझन मध्ये आपण पाहिले कविता यांच्या स्पष्टीकरण किंवा अर्थ पाहिले आहेत. तर इथे आपण काही शब्दात किंवा काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहे. तर चला पाहूया. बघा, शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी. शब्दात कसा दिलेला आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी. बघा, अर्क. अर्क म्हणजे मंदार आणि इथे मंदारचा वृक्ष. तिथे पण तसेच आहे, मंदार आणि मंदारचा पेड़. तर इथे उद्यम म्हणजे उद्योग आणि इथे पण उद्योग दिलेले आहेत. कळतं की नाही? हो. कतहू म्हणजे कही आणि इथे कुठेतरी. कतहू म्हणजे कही आणि इथे कुठेतरी. खद्योत म्हणजे जुगनू आणि काजवा. जुगनू तुम्हाला सांगते की कसं असतं. ज्यांना नाही माहीत आहे जुगनू कसं असतं की जेव्हा रात्री असता तर तुम्ही बघणार की एक अशी रोशनी आपल्याला अंधारातून दिसत आहे, जे वृक्षावर बसते किंवा आपल्याला ओढत दिसत आहे. तर याप्रमाणे या किडा जे असतात त्यांना आपण जुगनू असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. अगर तुम्ही नाही पाहिलं आहे तर तुम्ही कुठे असा जागावर जा जिथे खूपच अंधकार राहते आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे बघणार की हा जे जुगनू आहे ते कशा प्रमाणे दिसत होते. जे दिसतं तुम्हाला तर असं वाटलं की हा लाईट आहे, हा विजली आहे असं तुम्हाला लागणार, पण ते विजली नाही आहे. खल म्हणजे दुष्ट आणि इथे वाईट. कळलं? हो. इथे बघा, घोरा, भयंकर आणि इथे भयानक. काय दिलेले आहे? भयानक. चक्रवाक, चक्रवाक पक्षी आणि चक्रीवादळ पक्षी. जथा, यथा, जसे आणि इथे तसे. जलनिधी, सागर, समुद्र. जिमी, जैसे, जसे. डरपत, डरना, भीती. तर याप्रमाणे तुम्ही असंही शब्द पाहिलेले आहे. तर अजून आहे का? चला बघूया. बघा, डाबर, मटमेला, बेज. मटमेला म्हणजे जसं मट्टीसारखा रंग. तजही, त्यागना, सोडून देणे. तलावा, तलाव आणि इथे तलाव. तोराई, तोडकर, ब्रेकिंग. स्थिर, स्थिर, निश्चित. दंबील, घमंडी आणि इथे जे दिलेले आहे अभिमान. काय दिलेले आहे? अभिमान. आता इथे बघा, नवही, झुकना, वाकणे. नवही म्हणजे झुकना आणि इथे वाकणे. नसही, नष्ट होना, गमावणे. काय आहे? गमावणे. निबिड, घोर आणि इथे शून्य. नियराई, नजदीकाना, जवळ ये. तर याप्रमाणे इथे आपण पाहणार की कशाप्रमाणे इथे दिलेले आहे सगळं शब्दात आणि खूपच व्यवस्थित प्रमाणे इथे मी तुम्हाला दिलेले आहे. कळलं? हो. तर आता आपण पाहणार आहे यांच्या काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. बघा, तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार की हे काय आहे. तुम्ही इथे बघणार की इथे तुम्हाला काही ना आकृती दिलेल्या आहे. इथे बघा, काही आकृती दिलेल्या आहे आणि इथे जे तुम्हाला दिलेले आहे त्यांना आपण काय म्हणतात? सांगा तुम्ही, काय म्हणतात त्यांना आपण? ते हे तुमचं काय दिलेले आहे? हे तुमच्या पद्यांश आहे. पद्यांश म्हणजे जे कविता आहे ते कविता लिहिलेली आहे आणि यात मध्येही तुम्हाला उत्तर जे तुम्हाला शोधायचं आहे. उत्तर शोधून तुम्हाला लिहायचं आहे की कशाप्रमाणे तुम्हाला उत्तर इथे दिसणार आहे किंवा कशाप्रमाणे तुम्ही शोधणार आहे हे मी तुम्हाला सांगणार. बघा, पहिलं आपण इथे यांचं जे तुम्हाला कविता दिलेली आहे त्याची परिच्छेद. त्यांना परिच्छेद पण म्हणतात आणि मराठीतून आपण म्हणतात आकलन. काय म्हणतात? आकलन म्हणतात. कळतं? हो. तर इथे आपण सांगतात. बघा, हे तुमच्या जे काय आहे कविता आहे. काय आहे? कविता आहे. आणि याबद्दल हा जे प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहे यांचं उत्तर तुम्हाला असं यातूनही लिहायचं आहे किंवा यातूनही शोध करून लिहायचं आहे. चल बघा, पहिला आपण बघणार की यांचा काय तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे. बघा, चौपाई. घन घमंड नभ गरजत घोरा, प्रियहीन डरपत मनमोरा, दामनी दमक रही घन माही, खलके प्रती
खलके प्रीती जरा धीर नाही, बरसही जलत भूमि नियराए, जथा नवही बुध विद्या पाए, बूंद अकात सही गिर कैसे, खलके बचन संत जह जैसे, क्षुद्र नहीं भरी चली तोराई, जहाँ थोरही धन खल इतराई, भूमि परत भाडावर पानी, जनु जिवाही माया लपटानी, सिमटी सिमटी जल भरही तलावा, जिमी सदगुज सज्जन पही आवा, सरिता जल जना निधी मुह जाई, होई अचल जिमी जीव जीव हरी पाई. तर याबद्दल तुम्ही पाहणार की हा सगळं तुम्हाला कविताचे पंक्ती दिलेले आहे आणि तुमच्या जे हे सगळं प्रश्न आहे यातून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. तर मी प्रश्न तुम्हाला सांगणार की कसं करणार कसं नाही. तुम्ही असं घाबरू नये की पहिला तुम्ही बघणार आहे असं नाही. तुमचा हा असंही तुम्हाला उत्तर किंवा प्रश्न देणार आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे तुमचा, पद्यांश पढ़कर की गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा, आकृती पूर्ण कीजिए म्हणजे आकृती पूर्ण करा. हा बघा तुम्ही इथे आकृती बघणार. तर हा आकृतीचं उत्तर कसं प्रमाणे तुम्हाला देणार आहे बघा. इथे मी तुम्हाला उत्तर दिलेले आहे तर तुम्ही असं घाबरू नये. पहिला बघा काय, पद्यांश में आहे प्राकृतिक जलस्रोत. पद्यांश यामध्ये आलेला प्राकृतिक जलस्रोत यांचा 2 नावे तुम्हाला लिहायचं आहे. मी इथे उत्तर दिलेले आहे, परंतु जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारणार किंवा तुम्हाला जे परीक्षामध्ये पेपर प्रश्नपत्रिका देणार तर याबद्दल हा जो वर्षा आणि हा नदी दिलेला आहे ना, यामध्ये नदी आणि वर्षा नाही दिलेले आणणार. तर याबद्दल तुम्हाला इथे तुम्हाला उत्तर लिहायचे आणि असं प्रकारेही तुम्हाला हे आकृती बनवायचं पण आहे. नाही बनणार तर तुमचा अंक तुम्हाला नाही भेटणार आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर चला पहिला बघूया. पद्यांश में आहे प्राकृतिक जलस्रोत. किती आहे? 2. पहिला आहे वर्षा आणि दुसरा कोणता आहे? नदी. तुम्ही इथे बघणार की जेव्हा वर्षा आणि नदी यांचं उच्चारण केलेले आहे तर याप्रमाणे इथे उत्तर दिलेलं आहे. आणि पहिला तुम्हाला ही मी सांगणार आहे की जे कविता असतात ना, कविताबद्दल तसेही शब्द आपल्याला इथे उत्तरमध्ये नाही लिहायचं, त्याचा अर्थ आपल्याला उत्तरमध्ये लिहायचं असतं. कळतं? हो. दुसरा बघा, वर्षा ऋतू का वर्णन इनके मध्य हो रहा है. वर्षा ऋतू यांचा वर्णन यांचा मध्यातून होलेले आहेत. तर कोणता? श्रीराम किंवा लक्ष्मण. कारण की जेव्हा वर्षा पडत होते तेव्हाही श्रीरामने लक्ष्मणना सांगितले की हा जे वर्षा होत आहे त्याप्रमाणे माझा जे हृदय आहे तर कडकडत आहे, कारण की सीता इथे नाही आहे आणि सीता त्याच ते रावण हे घेऊन गेला आहे आणि हा वर्षातून मला मी घाबरत आहे की ती तसे ती तिथे कसं राहत होते. तर याप्रमाणे तुम्ही बघणार. आणि तुमचा जे दुसरा प्रश्न आहे आता आपण ते बघणार. हे कळलं ना तुम्हाला? नाही कळलं आहे तो पुन्हा तुम्ही विचारून घ्या. कळलं? छान. आता दूसरा प्रश्न बघा, निम्नलिखित अर्थ को स्पष्ट करने वाली पंक्तियां लिखिए. निम्नलिखित अर्थातून स्पष्ट करताना पंक्ती तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, संतों की सहनशीलता. संत यांची सहनशीलता. तर पहिला काय आहे तुमचा, संत यांची सहनशीलता. कळतं की नाही? हो. बघा, बूंद आघात सही गिर कैसे, खलके बचन संत सह जैसे. तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहणार की संतों की सहनशीलता कशाबद्दल आहे, बूंद आघात सही गिर कैसे, खलके बचत संत सह जैसे. तर याप्रमाणे यांचं असंही दिलेले आहे. आता आपण दुसरा पाहणार आहे. बघा, दुष्ट व्यक्ति की प्रति भी स्थिर नहीं रहती. दुष्ट व्यक्ति की प्रीति भी स्थिर नहीं रहती. बघा, दामनी दमक रही घन माही, खेळ के प्रति जरा थीर नाही. तर याबद्दल तुम्ही असं पाहणार आहे की असं जे उत्तर आहे असं प्रमाणे दिलेले आहेत. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. आता इथे आपण बघणार दुसरा प्रश्न. बघूया. चला. कृती 2, आकलन कृती. ऐसे प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो. तुम्हाला असे प्रश्न लिहायचं आहे ज्यांचं उत्तर असं आहे. बघा, पहिला काय आहे, नदियों आणि सद्गुण. तर या तुम्हाला प्रश्न असं तयार करायचे ज्यांचं उत्तर हा आहे. तर पहिला बघा, किन्होंने अपने किनारों को तोड़ दिया है. कोणी आपल्या किनाऱ्याला तोडून झालेलं आहे. तर कोणी? नदी. तर याबद्दल यांचं असे उत्तर आहे नदी. तुम्ही एक प्रमाणे एक असा लिहून शकता की ज्यांना तुम्हाला लवकर कळणार की तुम्हाला असं प्रश्न तयार करायचा आहे ज्यांचं उत्तर हे आहे
आणि कसा नदियो आहे आणि त्याबद्दल हा नदी यांचा प्रयोग प्रश्नामध्ये तुम्ही नाही करणार. कळलं? हो. दुसरा बघूया. चला. सज्जन मनुष्य के पास क्या होता है? सद्गुण. जेव्हा जे चांगले मनुष्य आहे किंवा आपण म्हणतो ना की हे खूपच चांगले मनुष्य आहे, तर त्याबद्दल काही असतात ते सद्गुण आहेत, मतलब त्यांच्याकडे सगळं गुण आहेत, त्याबद्दलही लोक त्यांना असंही म्हणतं. कळलं? हो. तर चला अजून बघूया. बघा. उचित जोडियां मिलाओ. दमकती बिजली. दुसरा बादलों की गरजना. तिसरा चोट सहना आणि चौथा तुमच्या आहे भूमी पर गिरा पाणी. तर पहिल्याचा काय आहे? घ. दुष्ट की प्रीती. तर दमकती बिजली म्हणजे दुष्ट यांची प्रीती. दुसरा ग. श्रीराम का डरना. तर याबद्दल हा यांचा ह आहे, श्रीरामचा डरना. चोट सहना म्हणजे दुष्टों के वचन आणि भूमी पर गिर पाना म्हणजे क. माया से लिपटा जीव. तर याबद्दल इथे तुम्हाला मी उत्तर दिलेले आहे. तुम्हाला दिसत आहे ना? हो. तर याप्रमाणे इथे उत्तर दिलेलं आहे. कळतं? हो. तिसरा बघूया. तालिका पूर्ण कीजिए. बघा. उन्हें यह कहा. तर सज्जन के सद्गुण जिमी सद्गुण जैसे. कसा? जिमी सद्गुण यासारखा. सागर जल नदी. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे. कळतं? हो. आता आपण बघूया तिसरा. निम्नलिखित पद्यांचा भावार्थ लिखे. तुम्हाला ही जे दिलेले आहे त्याबद्दल तुम्हाला यांची पद्यांश किंवा भावात लिहायचं आहे. तर याप्रमाणे हा जे तुमचा कविताचा पंक्ती आहे आणि इथे मी दिलेले आहे. बघा. श्री राम लक्ष्मण सीता जी की खोज में इधर उधर भटक रहे हैं. श्रीराम लक्ष्मण आणि सीता. श्रीराम लक्ष्मण आणि सीताचा शोध करण्यासाठी हे लोक इकडे आणि तिकडे भटकत आहे. वर्षा ऋतू प्रारंभ हो गई है. ऐसे में श्रीराम अपने भाई लक्ष्मण से कहते हैं. याबद्दल वर्षा जे यांची प्रारंभिक झालेली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे, याबद्दल श्रीराम यांनी आपल्या भाऊ लक्ष्मणला सांगितले आहे किंवा सांगता आहे की हे लक्ष्मण देखो आकाश में बादल बड़े अभिमान के साथ घूम घूम कर घोर गरजना कर रहे. बघा काय सांगितलं आहे लक्ष्मण बघ, आकाशात बादल खूपच अभिमान सारखं घुमघुमत गरजत आहे. प्रियतमा सीता के बिना आणि माझी जी पत्नी आहे प्रियतम सीता याचा बद्दल माझा खूपच मी घाबरत आहे. बिजली की चमक बादलों में रह रहकर वह में ठहरती है कि जिन्हें उसी प्रकार जैसे दुष्ट के प्रति कभी स्थिर नहीं रहता. आणि मला असं वाटत आहे की जसा दुष्ट व्यक्ती आहे त्या मनात दुष्ट व्यक्ती आहे त्याच्या मनात काही उडकत उडकत जात आहे, तसंच माझ्या मनात पण असतात की सीता तिथे कसा राहणार. कळलं? हो. तर आता दुसरं बघू. सिमटी सिमटी जीव हरी पाई. वर्षा ऋतू का समय है. वर्षा ऋतू यांचा वेळ आहे. ऐसे में श्रीराम लक्ष्मण से कहते. यावेळी श्रीराम यांनी लक्ष्मणला सांगितले आहे, हे अर्जुन धरती पर गिरा बरसात का पाणी इकट्ठा होकर हा अनुज धरती याबद्दल गिरा जे वर्षा आहे त्याचं पाणी इकट्ठा होऊन तालावत भरत जाणार आहे, तलावमध्ये भरत जाणार आहे. जसं सद्गुण आहिस्ता आहिस्ता सज्जन व्यक्ती के पास चला जाता है. जसं जे सद्गुण व्यक्ती आहे आहिस्ता आहिस्ता कुठे जाणार आहे? सज्जन व्यक्ती याबद्दल जाणार आहे. नदी का जल सागर से जाकर वहां से स्थिर हो जाता है. नदी यांचा जल सागर जाऊन स्थिर होऊन जाता है. जैसे जीव ईश्वरी से आकर स्थिर हो जाता है. अर्थात जीवन मृत्यू के आगमन से मुक्त होता है. जसे जीवन यांच्या मृत्यूच्या आगमनाचा मृत्यू झालेली आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा. आता ग. आकलन कृती कीजिए. हा तुमचा परिच्छेद आहे, तुम्ही बघणार. हा तुमचा आकलन आहे आणि इथे प्रश्न आणि उत्तर. तर आकलन तर झालेलं आहे, ते पुन्हा नाही मी नाही सांगणार. मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला सांगते. बघा. पहिला समझकर लिखिए. पहिला चक्रवाक पक्षी के माध्यम से कवि ने समझाया है कि चक्रवाक या पक्षीतून माध्यम कवि ने काय कळवला. जिस प्रकार वर्षा में कहीं भी चक्रवाक पक्षी दिखाई नहीं दे रहे हैं, वैसे कलियुग में पाकर धर्म भाग जाता है. ज्याबद्दल वर्षा ऋतूत आपल्याला चक्रवाक पक्षी हा नाही दिसत आहे, त्याप्रमाणे ही जसे कलियुग यांचा धर्म नाही आपल्याला भेटत आहे आणि धर्म हा भागून गेलेला आहे. दूसरा बघा. वायु के जोर से बहने से बादल गायब हो जाते हैं. इससे आप यह समझते हैं. वायू याचं खूपच जोरात बहत आहे किंवा बादल गायब हो जाता है. तर याप्रमाणे तुम्ही काय कळवता. बघा. कुल में कुपुत्र के हो जाने से परिवार के उत्तम धर्म यानी अच्छे आचार नष्ट हो जाते. याबद्दल असं सांगितले आहे की जेव्हा चांगला कुल कुपुत्र म्हणजे जे
मुलं चांगले नाही, त्यामध्ये त्यांचं उत्तम परिवार ते नष्ट झालेलं आहे. या नष्टाचा प्रयोग इथे दिलेला आहे. दूसरा, ठीक से समझकर वाक्य पूर्ण करो. ज्ञान उत्पन्न होना पर इंद्रिया स्थिर हो जाती, यांचं उत्तर क्या है? इंद्रिया स्थिर हो जाती है. दूसरा, वर्षा शुरू होने के कारण चतुर किसान खेतों में घास आदि उपयुक्त चीजें निकालकर फेक देतात. जे शेतीमध्ये घास आणि जे उपयुक्त नाही त्याला काढून बाहेर टाकते. दूसरा, आकृति पूर्ण करो. पद्यांश में आए प्राकृतिक अंशों के नाम लिखो. तर यामध्ये तुम्ही बघा पक्षी, जीव जंतू, वायू, बादल, सूर्य, खेती हा सगळं पद्यांश प्राकृतिक नाव आहे. आता दूसरा, समझ कर लिखो. ज्ञान सुसंग कुसंग. सुसंग काय? ज्ञान की प्राप्ति होती है, ज्ञान नष्ट हो जाता है. यातून आपल्याला प्राप्ति भेटणार आणि इथे नष्ट होणार. तीसरा, निम्नलिखित अर्थ को स्पष्ट करने वाली पंक्तियां लिखो. पहिला, कुपूत के कारण कुल की हानी. तर यांचं उत्तर काय आहे? जिमी कपूत के उपजे कुल सदधर्म नसाही. तर याबद्दल असंही यांचं उत्तर दिलेले आहे. आता इथे बघा, निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. विविध जंतु उपजे ज्ञान. तर इथे यांचा अर्थ लिहायचा. बघा, श्री राम लक्ष्मण से कहते हैं, हे अनुज, धरती कई तरह के जीवों से भरी हुई है. श्रीराम यांनी लक्ष्मणला सांगितलं आहे की अनुज, धरतीमध्ये खूपच जीव आलेले आहे. उसी तरह शोभामान जैसे सुराज्य पाकर जनता की वृद्धि होती है. जसं ही शोभामान हा सुराज्य पाऊन जनताची वृद्धि होऊन जाता है. जिस प्रकार ज्ञान उत्पन्न होने पर इंद्रिया स्थिर होकर विषयों की ओर जान छोड़ देती है. ज्या प्रकारे आपल्या जे ज्ञान उत्पन्न होते त्याप्रमाणे जे आपली इंद्रिय आहे शिथिल होकर आणखी जे विषयाला त्याला सोडून जात आहे, वैसे ही सुराज्य में सर्वत्र प्रतीक थककर एक जगह पर ठहरे हुए. तसंही सुराज्यामध्ये पवित्र किंवा जे प्रतीक आहे, जे रास्त्यात चलत आहे ते एक जगह ठरून जात आहे. कळतं? हो. बघा, कबहू प्रबल कुसंग कुसंग सुसंग. बघा, श्रीराम लक्ष्मण से कहते हैं कि हे अनुज, वर्षा ऋतु में कभी कभी वायू बड़े जोर से चलने लगती है. इथे श्रीराम म्हणतात की लक्ष्मणला सांगते की हे अनुज, वर्षा ऋतूमध्ये कधी कधी वायू खूपच जोरात चालू जाते. वायू म्हणजे वारा, जिसके कारण बादल जहां तहां गायब हो जाते. त्यानंतर वादळ जे आहे ते इकडे तिकडे गायब होते, लुप्त होऊन जात आहे. जसे कुल में कुपुत्र पैदा होने पर, जसं कुलामध्ये कुपुत्र म्हणजे वाईट मुलं पैदा होते तसं होने पर परिवार उत्तम धर्म यानी अच्छे आचरण नष्ट हो जाते. उत्तम धर्मातून छान जे आचरण आहे ते नष्ट होऊन जात आहे. कधी कधी आसमान में छाए बादलों के कारण दिन में ही अंधकार छा जाता है. कधी कधी असं वाटते की जे वादळ आहे ते आसमानातून छाया जातात, ते काय आता दिनामध्ये पण घनघोर अंधकार होऊन जात आहे. और फिर अचानक के आसमान से सूर्य दिखाई देता है. आणि त्यानंतर अचानक ही आसमानातून सूर्य दिसत आहे. जैसे कुसंग पाकर ज्ञान नष्ट हो जाता है. जसं कुसंग यांना पाहून ज्ञान नष्ट होऊन जात आहे, सुसंग पाकर उत्पन्न होते. तर याप्रमाणे आपण काय शिकलो? याप्रमाणे आपण शिकलो की कशा प्रमाणे यांच्या प्रश्न किंवा उत्तरे येणार, तुम्हाला नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं. हा सगळं मी व्यवस्थित करून तुम्हाला दिलेले आहे, त्यांना समजून लिहायचं आहे. कळतं? हो. धन्यवाद.